नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण देवेंद्र फडणवीस दिल्ली दरबारी जाणार अशा चर्चा सुरू असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या नव्या राजकीय समीकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. या सर्व राजकीय चर्चांना कारण म्हणजे नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळणार असं भाकीत वर्तवलं होतं. यावेळी बोलताना खतगावकर म्हणाले की मी अशोक चव्हाण यांना म्हणालो होतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हाल आणि ते यावेळी झाले. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये राजकीय चर्चा होते. तिथे अशी चर्चा आहे की येत्या 1.5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला बोलावणे धाडू शकतात. त्यानंतर राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे सोपवले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्या काही ना काही कार्यक्रमानिमित्त होणाऱ्या भेटी या वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे परत एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांना शरद पवार यांच्यासोबत जाण्यापासून थांबवण्यासाठी भाजपची ही खेळीही असू शकते. 1.5 वर्षानंतर अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्याच्या या चर्चांमुळे भाजप अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून थांबवायचा प्रयत्न करत आहे, अशी ही चर्चा आहे. खतगावकर यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीकडून तर अजित पवार यांना थेट ऑफर देण्यात आली होती. अजित पवार जोवर भाजपसोबत आहेत तोवर ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडीत आल्यानंतर त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होईल अशी थेट ऑफरच ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांनी दिली होती. काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. खतगावकर यांच्या या विधानानंतर अद्यापही भाजपकडून किंवा शिंदे गटाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.